भाई फॉर्म्युला आला कुठून? चलो फॉर्म्युला रिपीट सांगून काय यूज नाही आहे. मी न्यूमरिकल करूया त्याशिवाय कळत नाही. ठीक आहे. फिजिक्स मध्ये तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल तर सॉल्वच करायला लागणार. आता बघा हे काय खूप अनक्लिअर वाटते, कुठून आला, काय, कसा यूज करायचा, काहीच कळत नाही. जेव्हा सॉल्व करणार तेव्हाच एकदम क्लिअर होते. ठीक आहे बा. काय करायचंय बा? काय तो इधर एक वेक्टर है ए बार, यहाँ पे एक वेक्टर है बी बार. एंगल बिटवीन देम इज थीटा. मला काय करायचं आहे? उनका एडिशन करने का. वी आर एडिंग ए एंड बी. सो हाउ टू ड्रॉ डायग्राम? तो फर्स्ट वी शुड ड्रॉ फर्स्ट वेक्टर, then second vector starts at the end point of the first. Second vector starts at the end point of the first, and then starting point of first to end point of second is the resultant vector. ये झाली डायग्राम. अब ये जो रिजल्टेंट वेक्टर है उसका मैग्नीट्यूड कितना है ये फाइंड आउट करने के लिए फॉर्म्युला यूज करने का. ये मतलब याची लेंथ किती आहे काढायचं असला तर हा फॉर्म्युला. ठीक आहे. A is what? A is magnitude of A, B is magnitude of B. Theta is angle between A and B. Then how to find out alpha? For that we have this formula. And alpha is what? Angle between resultant vector A. Alpha is angle between resultant and vector A. मग अल्फा कसं काढायचा? त्यासाठी लॉग टेबलचा यूज करायला लागते. बघू आपण हळूहळू एक एक्झाम्पल करू, मग आणखीन क्लिअर होईल. ठीक आहे. चला मग तुम्हाला मी एकदा विचारला होता क्वेश्चन. काय विचारला होता बा? तुम्हाला मी एकदा क्वेश्चन वेक्टरचं स्टार्ट करताना विचारला होता. त्याच्यापासूनच काम करू. दोन्ही फॉर्म्युले एकदम बाय हार्ट पाहिजे ना, लर्न करून घ्या. दोन्ही फॉर्म्युले बाय हार्ट पाहिजेत, लर्न करून घ्या. इंपॉर्टेंट फॉर्म्युले. तो देखो ऐसा है अपने पास. क्या है? देखो ऐसा है. तो ऑब्जेक्ट है 2 किलोग्राम का. ठीक है. यहाँ पे ग्रेविटी नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं. ओनली मास है 2 किलोग्राम का. ग्रेविटी व्रिविटी कहीं नहीं. तो इस पे इधर से लग रहा है फोर्स 3 न्यूटन और इधर से लग रहा है फोर्स 4 न्यूटन. तो टोटल फोर्स कितना है ऑब्जेक्ट पे? 7 न्यूटन. डायरेक्ट एडिशन. ठीक. तो 3 न्यूटन इधर से काम कर रहा है, 4 न्यूटन इधर से काम कर रहा है, तो इस पे टोटल फोर्स कितना है? 7 न्यूटन. ठीक है. समझो अगर ऐसा हो रहा है, ये जो 4 न्यूटन है इधर से अगर काम कर रहा है तो टोटल फोर्स कितना है? तो टोटल फोर्स है 1 न्यूटन. 4 and 3 अभी ऑपोजिट डायरेक्शन में काम कर रहा है तो सबट्रॅक्शन होत आहे. दोघांची वजाबाकी झाली. आणि फोर्स कितीचा काम करायला? 1 न्यूटनचाच फोर्स काम करायला. कोणत्या डायरेक्शन मध्ये? ऑब्जेक्ट कोणत्या बाजूला जाणार? लेफ्टला का राईटला? ऑब्जेक्ट किधर जाएगा? ऑब्जेक्ट लेफ्टला जाणार. हे मोठा आहे 1 ना, मग ह्याच्यातल्या 3 ला हे 3 कॅन्सल होणार आणि इथला 1 न्यूटन काय राहणार? शिल्लक राहणार. अँड बिकॉज ऑफ दिस 1 न्यूटन ऑब्जेक्ट विल गो इन दिस डायरेक्शन. ठीक है. तो ये जो चल रहा है वेक्टर एडिशन है. 3 + 4 हमेशा 7 ने होता. 3 + 4 पहिल्या वेळी 7 झाला. 3 + 4 इथं काय व्हायला? 1 व्हायला.
3 न्यूटनचा फोर्स आणि 4 न्यूटनचा फोर्स यांना मिक्स केला ना, मिक्सच केलं. आणखीन काय केलं, एका ऑब्जेक्टवर लावले म्हणजे काय, मिक्सच केला. 3 न्यूटनचा फोर्स आणि 4 न्यूटनचा फोर्स यांच्या ऍडिशन नंतर काय तयार झाला, 1 न्यूटन. हे डायरेक्ट एकाच डायरेक्शन मध्ये ऍडिशन, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये सबट्रॅक्शन. आणि अँगल असता तर असं विचारलं होतं मी क्वेश्चन त्यांच्यात. समजा यांच्यात जर अँगल असता तर असं, तो ये जो 4 न्यूटन है एंड ये जो 3 न्यूटन है, इनके बीच में अगर एंगल है तो इनका रिझल्टंट कितना आएगा ते तर आपल्याला माहितीच नव्हतं. त्याच्यासाठी तर हे गेम सगळा बघितलाय, त्यासाठी तर चालू केलंय चैप्टर, बघालोच त्यासाठी. तो अभी ये निकालने का है, क्या निकालने का है, ये जो 3 न्यूटन है एंड ये जो 4 न्यूटन है, इनका मुझे मिल के एडिशन होके कितना फोर्स बनता है ये मुझे फाइंड आउट करने का है. समझाले काय करायचं. चला मग ड्रॉइंग करा, हे ड्रॉइंग करा. ओके ओके भक्ती काय करा, नागरगोजे सरांना मेसेज कर, सर पाठवतील नंतर. भक्ती नागरगोजे सरांना मेसेज कर, सर पाठवतील लेक्चर. पण नेटचं बघा ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करून घ्या. बराच वेळ जाते, मजा पण येणार नाही. डायग्राम ड्रॉ केली, लिहा खाली. फाइंड आउट, दोघं 90 डिग्रीला आहे ना फोर्स, 90 डिग्री लावले. फाइंड आउट रिझल्टंट फोर्स ऑफ दीज टू फोर्सेस. फाइंड आउट रिजल्टंट फोर्स ऑफ दीज टू फोर्सेस. अभी ये 3 न्यूटन मतलब पहला वेक्टरचा मॉड आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे. दुसरे वेक्टर का मॉड कितना है, 4 न्यूटन. 4 म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे 4 न्यूटन. कळते, आयजेके मध्ये दिला नाही, डायरेक्ट हे मॅग्निट्यूडच आहे. तो फर्स्ट वेक्टर का मॉड्यूलस है 3 न्यूटन, सेकेंड वेक्टर का मॉड्यूलस कितना है, 4 न्यूटन. ओके, तो अभी पहले मैं डायग्राम निकालता हूं. तो ए बार प्लस बी बार. चला बघा, एकच एक्झाम्पल होते आज, व्यवस्थित बघा, एकदम व्यवस्थित बघा. टाइम लागला तर गडबड करू नका, हे समजायला पाहिजे, नाही तर मजा येणार नाही. ठीक आहे भक्ती, ओके. चलो मग ऍडिशन एकदम समजायला पाहिजे व्यवस्थित. तो ए बार प्लस बी बार का मुझे मैग्नीट्यूड भी चाहिए, म्हणजे ह्या दोन्ही व्हेक्टरच्या ऍडिशनची मला किंमत पण पाहिजे, आणि जे ऍडिशन करून वेक्टर येणार आहे त्याची मला डायरेक्शन पण पाहिजे. ये वेक्टर बराबर हॉरिजॉन्टल है, ये वेक्टर बराबर वर्टिकल है, दोनों का मैग्नीट्यूड दिया है 3 और 4. पहले क्या काम करने का है, फर्स्ट ड्रॉ फर्स्ट वेक्टर. तो पहले ड्रॉ करने का है मुझे ए बार. Then draw second vector. Second vector starts at the end point of the first. तो फर्स्ट इधर खत्म, सेकंड इधर स्टार्ट. सेकंड कौन है, बी बार. तो बी बार आला असा फर्स्ट वेक्टर, फिर सेकंड वेक्टर यहाँ पे, आणि दोघांचे ऍडिशन केल्यानंतरचा वेक्टर कोण आहे, स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट टू कुठं बोला, स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट टू कुठं, एंड पॉइंट ऑफ सेकंड. तो एंड पॉइंट ऑफ सेकंड, तो फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, from this point to this point, this is the a bar plus b bar vector. Now what is the magnitude of a bar plus b bar vector, that we are finding out. We are finding out now magnitude of a bar plus b bar. Magnitude means याची लेंथ. ही लेंथ किती आहे, this vector is 3 न्यूटन, म्हणजे 3 आहे त्याची मॅग्निट्यूड. याचं किती आहे मॅग्निट्यूड, 4 न्यूटन, म्हणजे 4 आहे. मग माझा आला, मी आता याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला, ए बार प्लस बी बारचा. मी आता ए बार प्लस बी बारची व्हॅल्यू मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला. कितीचा फोर्स झाला, दोनाची ऍडिशन बनवून किती झाला, तो मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. बोला काय फॉर्म्युला आठवतंय बघा. चला बोला, न बघता सांगा काय, रूट ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab cos थीटा. क्या फॉर्मूला रहता है, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर
प्लस 2ab cos थीटा. ए कोण आहे मग? ए काय? ए इज मॅग्निट्यूड ऑफ ए. व्हॉट इज ए? ए इज मॅग्निट्यूड ऑफ ए. मॅग्निट्यूड ऑफ ए इज हाऊ मच? 3. तिथं मॉड लिहिला नाही, कारण मॉड लिहिला असता तर फॉर्म्युला खूप मोठा दिसला असता, म्हणून ए लिहिलाय. पण ए कोण आहे? ए इज मॅग्निट्यूड ऑफ ए. मॅग्निट्यूड ऑफ ए इज हाऊ मच? 3. सो पहिला वेक्टर लेंथ स्क्वेअर. B is magnitude of B. Magnitude of B is how much? 4. 2 into first vector into second vector into cos of angle between them. Angle किती आहे? A आणि B यांच्यातला अँगल किती आहे? अँगल कितना आहे? 90 आहे. तो cos of 90. cos of 90 किती मला सांगा? cos of 90 किती आहे? किती? 1. बोला श्रेष्ठ किती? ऑनलाइन कितना? cos of 90 0 0 0. कसं विसरायला रे? सोप्या सोप्या गोष्टी विसरू नका. cos of 90 कितना रहता है? 0. तो cos of 90 0 है, तो ये पूरा टर्म यहाँ ये 0 इंटू एंटायर टर्म 0 बनता है. राहतेच काय फक्त? रूट ऑफ 3 का स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, दोघांचं समेशन 25 च 5 न्यूटन. तो इसका मतलब क्या है? 3 न्यूटन आणि 4 न्यूटन यांचा ऍडिशन होऊन जे नवीन फोर्स बनाला, दैट न्यू फोर्स इज ऑफ 5 न्यूटन. ये 3 न्यूटन एंड ये 4 न्यूटन मिलके जो नया फोर्स बन रहा है, उसका मैग्नीट्यूड कितना है? 5 न्यूटन. त्याची डायरेक्शन कशी बरं? काढू पहिला एवढं तर लिहून घ्या. मैग्नीट्यूड तर क्लियर ना? फॉर्म्युला पण क्लियर. फॉर्म्युला क्लियर ना कसा यूज केला? डायरेक्शन कैसे निकालने का देखेंगे. इतना क्लियर है क्या? बोलो पहले. ऑनलाइन बोला. ऑनलाइन बोला. इतना क्लियर है क्या? बा हे अँगल चेंज होऊ शकते का? होऊ शकते ना, काय पण होऊ शकते. अँगल दिला होता ना, मी सांगितलं होतं ना 90 म्हणून अगोदर. अँगल सांगितलं होता, एक व्हर्टिकल आहे, एक हॉरिझॉन्टल आहे. मी सांगताना म्हटलं होतं अँगल एक्झाम्पल मध्ये देणार, त्यात बघून आपल्याला शोधू शकेन एवढी इन्फॉर्मेशन देणार. तो एंगल क्वेश्चन में मिलेगा. एंगल अलग भी हो सकता है. 30 है तो 30 पुट करना पड़ेगा. हाँ 90 है तो 90 पुट करना पड़ेगा. चलो क्लियर सर्वांना? छान, चांगली गोष्ट है. चला लिहून घ्या. अभी डायरेक्शन भी फाइंड आउट करेंगे. टाइम मिलता है क्या देखते हैं डायरेक्शन के लिए. कुठून आणलास? कुठे कन्स्ट्रक्शन चालू आहे का? येताना रस्त्यात घरी चालू आहे. वाटलं कुठं बिल्डिंग चालू आहे तिथून आणला थोडा रस्ता. चलो हो गया. चला तर अँगलचं काम काय करूया? उद्या करू. अँगल गडबड नको, थोडा वेळ राहिलाय. तुमचं पुढचं लेक्चर चालू होते. बायोचं पुढचं लेक्चर असते, केमिस्ट्रीचं लेक्चर आहे बहुतेक पुढचं. चलो इसको ही मैं और एक बार रिपीट करता हूँ, फिर जाएंगे. चला पॅक करून ठेवा. पॅक करून ठेवा. ठीक आहे केमिस्ट्री असते ना, ठीक आहे, काय करणार. हा आकाश नाहीचं तर अगोदर 3 मिनिटं अगोदरच लेक्चर चालू होतं. आज चालू झालं असेल कदाचित तुझं लेक्चर. आणखीन 2 मिनिटं राहिलेत आपले, पहिलाच चालू झाला असेल. पण चलो चलो तो क्या करना है देखो.
मग आज काय लर्न केला? फर्स्ट लर्न केला है ट्रायंगल लॉ. तो ट्रायंगल लॉ क्या रहता है? दो वेक्टर्स का एडिशन कैसा करने का, उसके बारे में लॉज है, उसके बारे में रूल्स है, वो ट्रायंगल लॉ है. तीन वेक्टरचे ऍडिशन करता येत नाही बाय युजिंग ट्रायंगल लॉ, दोनच वेक्टरची करता येते. तो मुझे ए एंड बी दो वेक्टर्स का ऍडिशन करना है. क्यों ऍडिशन करना है? का बरं करायचे ऍडिशन? कारण ह्या ब्लॉकवर दोन फोर्सेस लागलेत. एक फोर्स लागला हॉरिझॉन्टल, एक लागला व्हर्टिकल, आणि त्याचा मिळून किती फोर्स झालाय ते मला कळणार झालं. तो टोटल फोर्स निकालने का है, इसलिए मेरा एक काम अभी चालू हो गया. दोनों का मिलके टोटल फोर्स एक डायरेक्शन में है तो एडिशन हो रहा था, एग्जैक्टली ऑपोजिट में था तो सब्ट्रैक्शन हो रहा था. आता करू काय, 90 डिग्री ला आता करू काय, ये मेरे पास प्रॉब्लम है, इसलिए चालू किया ये ट्रायंगल लॉ. तो ट्रायंगल लॉ मुझे ए बार प्लस बी बार निकालना है. तो क्या करना है? पहला वेक्टर फर्स्ट ड्रॉ करो, हाँ. सेकेंड वेक्टर एट द एंड पॉइंट ऑफ फर्स्ट ड्रॉ करो. और दोनों का जो फर्स्ट है, फर्स्ट का स्टार्टिंग पॉइंट से सेकेंड के एंड पॉइंट तक जो वेक्टर जाता है वो है एडिशन का वेक्टर, रिझल्टंट वेक्टर. पहिल्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्याच्या एंड पॉइंट पर्यंत जे जाते हे रिझल्टंट वेक्टर आहे. मग डायग्राम काढायची अशी, वेक्टर दिसणार कसा, असा दिसणार. आता याची लेंथ किती आहे? इसका लेंथ कितना है? ये फोर्स है 3 न्यूटन का, ये फोर्स है 4 न्यूटन का. अभी एडिशन के बाद फोर्स कितने न्यूटन का बना, उसके लिए वो फॉर्मूला है. क्या फॉर्मूला है? रूट ऑफ, बोला फॉर्मूला क्या है, पार्ट व्हायला पाहिजे. फॉर्मूला काय, रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab कॉस थीटा. ए मतलब फर्स्ट का मैग्नीट्यूड कितना है 3 पुट केला. बी मतलब सेकंड का मैग्नीट्यूड पुट किया. 2 इंटू फर्स्ट का मैग्नीट्यूड इंटू सेकंड का मैग्नीट्यूड इंटू कॉस ऑफ एंगल बिटवीन देम. दोघांच्यातला एंगल किती आहे? थीटा 90 आहे इथं. 90 पुट केला, कॉस ऑफ 90 0 है, तो ये पूरा 0 हो गया. इसको सॉल्व किया तो 5 आया. तो 3 न्यूटन एंड 4 न्यूटन एक डायरेक्शन में है तो 7, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहे तर 1, आणि परपेंडिकुलर आहे तर किती झाला 5. अभी 30 डिग्री पे है तो समझो ऐसा 30 डिग्री पे किया तो अलग होता है, 60 डिग्री पे किया अलग होता है, ऐसा 120 डिग्री पे किया अलग होता है. तो हर एक एंगल पे एडिशन ऑफ फोर्स क्या होता है, अलग अलग. कसं काढायचे? असंच काढायचं. आणखीन प्रॅक्टिस उद्याच्या याच्यामध्ये करूया लेक्चर मध्ये. आणि ह्या दोघांचे ऍडिशन करून जे फोर्स नवीन आहे ना त्याचा एंगल किती आहे ते काढायचं राहिलं. आणखी इनका एडिशन करने के बाद जो फोर्स आएगा वो 5 न्यूटन का, उसका लेकिन डायरेक्शन कैसा है ते आणखीन काढायचं आहे tan अल्फा यूज करून. वो कल करेंगे. ठीक आहे, ओके चलो. डाऊट असेल तर विचारा, नाही तर बंद करा.